हक्क अधिकार पण देतील आणि 1,12,992 करोड रुपये जो दंड ठेवलेला आहे या ग्रामपंचायत मार्फत का ठेवला गेला? कारण आहे साहेब, त्याच्यामध्ये पीक पाणी आपण नोंद करतो तलाठीकडे, बरोबर? त्या पीक पाणीवर केंद्र सरकारकडनं करोड रुपये छापले जातात. कोणाला माहिती आहे का? नाही ना, करोड रुपये छापले जातात आणि ते कंपनीवाले वापरतात. कोणाचं नाव नाही? भारत सरकारच्या नावाने. मग भारत सरकारच्या परिवारकडे मी गेलो, म्हटलं हे खरं आहे का? म्हणे हाय खरं, पण कोणी मानत नाही. कोणी मानत नाही म्हटल्यावर म्हणजे याचा अर्थ डोळ्याला पाटा बांधून चालवत आहे. तर हे सुप्रीम कोर्ट आहे, इंटरनॅशनल समिती आहे, इंटरनॅशनल सर्वोच्च न्यायालय आहे. हे जे काय चाललं आहे पाटा बांधून, तर पाटा का बांधला गेला? त्याच्यामागे काय राज आहे? कारण हे अधिकारी आहे, यांना फक्त कलेक्टर साहेबांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा रेव्हेन्यू, भारत सरकार हा आदिवासी आहे आणि त्यांना घरपोच हा जो हक्क अधिकार आहे तो भेटायला पाहिजे होता, असं यांनी कलेक्टर साहेबांनी सांगायला पाहिजे होतं, तलाठी आणि ग्रामसेवक मार्फत. तर तलाठी पण नाही आणि ग्रामसेवक पण नाही, हे चाललं आपलं अर्धी मर्जी पद्धतीवर. बोलव ना त्यांना म्हणा आधी. नमस्कार, D24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. आपण हाडाखेड ग्रामपंचायत या ठिकाणी आलो आणि आपल्यासोबत दावीद दादा देखील आहे. भारत सरकार कुटुंब परिवार व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक देखील या ठिकाणी. आपण बघितलं टोल नाक्याजवळ, महाराष्ट्र टोल नाक्याजवळ, तिथे देखील आपली प्रतिक्रिया झाली. आता आपण या ठिकाणी आहोत, यांची काय प्रतिक्रिया हे देखील जाणून घेऊया. दादा, आपली ग्रामसेवक या माध्यमातून आता या तुम्ही या ठिकाणी आले, काय मागणी? सर, आमची मागणी अशी आहे का जे आपण ग्रामपंचायत मार्फत तलाठी असतो, तलाठी आणि ग्रामसेवक, तर हे यांच्या मार्फत जे काय आम्हाला हक्क अधिकार भेटायला पाहिजे तो आत्तापर्यंत भेटला नाही आणि भेटत सुद्धा नाही. कारण त्याला दोषी हे तलाठी ग्रामसेवक नाही, यांना दोषी आहे वरच्या लेवलचे. पण आत्तापर्यंत लँड रेव्हेन्यू रूल्सनं, ट्रेझरी रूल्सनं, संविधानानुसार हे जर बघितलं तर सगळं भारत सरकारच्या नावाने लूटमार, चोरी, डकेती, गुंडागिरी, दादागिरी चालली. तसं नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून आपण जो काय हक्क अधिकार आहे तो वारंवार यांनी लपालपी छपाछपीमध्ये चालवलं. त्याला गुन्हेगार सगळेच आहे, त्याबद्दल वाद नाही. पण मी असं म्हणू का बाबा कोर्ट हे आपलं नाही आणि ज्युडिशियलमध्ये चालवतं हे सगळं. आणि ज्युडिशियल हा केंद्र सरकार आहे आणि नॉन ज्युडिशियल म्हणजे भारत सरकार आहे. तर भारत सरकारकडे एक खडकूसुद्धा भरला जात नाही आणि हे वारंवार परस्पर कलेक्टर हा 8 डिपार्टमेंटचा अधिकारी असतो, याच्याकडनं सगळी आपल्याला माहिती भेटायला पाहिजे होती, तर ते सुद्धा भेटली नाही. पण त्यांनी सांगितलं, जर आपण म्हणतात की कलेक्टर 12 डिपार्टमेंटचा अधिकारी असतो, मग यांचं काम आहे, स्थानिक जे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आहे यांचं काम आहे की बाबा आमच्या ठिकाणी अशा प्रकार झाला. तुम्ही म्हणतात की त्यांना दोषी ते नाही, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, यांचं प्रत्येक गोष्टी सांगण्याचं काम यांचं देखील आहे. काय वाटतं आपल्याला? तर त्यांनी आता वरच्या लेवलला सांगितलं किंवा नाही सांगितलं तो त्यांचा प्रश्न होता. पण आम्ही जेव्हा वारंवार निवेदन दिलं तर त्याच्यामध्ये असं आम्हाला कळालं की बुवा म्हणायला लागलं की बुवा हे खरं आहे आणि खरं हा अधिकार भेटायला पाहिजे. तर कुठला मुद्दा हाडाखेड टोल नाक्याचा विषय काय? हाडाखेड RTO चेकपोस्ट आहे, त्यांनी त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे होता, पण आतापर्यंत त्यांनी केलेलं नाही. सर, काय सांगणार? दादा म्हणतात की ब्लू डिपार्टमेंट आहे, त्यांनी पाठपुरावा केला नाही, तर आपण केला नाही, काय म्हणणार यावर? ग्रामपंचायतीमार्फत आपण पत्र त्यांना केलं आहे. कधी केलेलं? 2017ला 19ला पण केलं. त्यांचे पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे आणि गावी दादा म्हणता येईल त्याप्रमाणे यांनी जे मागणी केली त्याप्रमाणे यांना डॉक्युमेंट पुरवले गेले आपल्या पंचायतीमार्फत. सर, 2018 तर आता 2024 चालू, 21वी सदी चालली सर. हो. तर आत्तापर्यंत पत्रव्यवहार असेल, कोट्यवधीचा निधी जो भ्रष्टाचार झाला आहे, त्यावेळेस आपल्याला देखील असं वाटलं नाही का कुठेतरी आपण याची तोडतानी लवकर केली पाहिजे? ग्रामपंचायत मार्फत आपण ज्या ठिकाणी जे वास्तव्य करतात किंवा जी जागा वापरतात त्या ठिकाणी आपण टॅक्स वसूल करतो. त्या ठिकाणी आपण त्या लोकांनी दिला की तो अजून दिला नाही.
मग आपल्याला असं आपण- वाटलं नाही? नाही, पत्रव्यवहार केला आपण आपल्याकडे तसे कोणाकडे? हां, ते टोल नाक्याला मग त्यांचं काय उत्तर आहे? आहेत पत्रव्यवहार. परत तुम्हाला आपलं जी फाईल आहेत ना, फाईल त्यांना पुरवलेली आहे ती फाईल तुम्हाला दादांना. सर असं वाटत नाही का, जर पत्रव्यवहार केला असेल आणि भारत सरकार कुटुंब परिवार यांच्या कुटुंबावर जर उदरनिर्वाहाचा परिणाम आला, सरकार फार मोठं आहे, पण जर असंच पत्रव्यवहार झालं तर तुम्हाला असं वाटत नाही काही लोकांची हे देखील होऊन जाईल, जर उपासमारीची वेळ आली त्याला जबाबदार कोण असेल? ग्रामपंचायत, ग्रामसेवक ते तलाठी? ते मला आपण सांग- राहणार का? नाही, मी हे सांगू शकत नाही. मग सर आपलं काम कर्तव्य काय आहे? गावी जातात तुम्हाला जेव्हा आपलं बोलणं झालं किंवा डॉक्युमेंट तर तुम्हाला पुरवलेलं आहे. बरोबर, माझ्या हिशोबाने ते. आणि जे मी सांगतो याप्रमाणे की आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. त्या ठिकाणी आमचा काय व्यवहार आहे, त्या ठिकाणी जी इमारत असेल त्याच्यावर टॅक्स बसतो, घरावर आपण टॅक्स बसतो. त्यांनी दिलाय की नाही? नाही दिला. त्याच्या पुढे आपली काय प्रतिक्रिया असेल? आम्ही पत्रव्यवहार केलेला त्याप्रमाणे सर आपण पत्रव्यवहार आपण 18 पासून करताय, हो. आधी ठीक करायचं म्हणतात, आता याच्या पुढे काय करणार जेणेकरून हे जे आलेले भारत सरकार कुटुंब परिवाराचं तुमच्याकडे एक आस घेऊन आले, त्या लोकांची आस परत तशीच होईल का फक्त पत्रव्यवहार करून उडवण्याचे उत्तर राहील? काय असेल तुमची नेमकी भूमिका काय? मी वरिष्ठांची या विषयावर परत मी मार्गदर्शन केलं आणि त्याच्यावरती थोडं मी निर्णय केले या विषयावर. दादा हे म्हणतात की वरिष्ठांचं आम्ही मार्गदर्शन घेऊ आणि पुढील विषयावर सांगू, जे त्यांनी सांगितलं तोच विषय या ठिकाणी आला. आपण ते काय प्रतिक्रिया? सर आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं का सगळं हे तुमचंच आहे असं सांगितलं गेलं, इथपर्यंत बरोबर आहे. कलेक्टर साहेबांकडे आम्ही जाऊन आलो, पण आता तलाठी आणि ग्रामसेवक हे जबाबदार राहतील असं माझी इच्छा आहे. कारण लिमिटेड कंपनी आणि RTO डिपार्टमेंट यांनी जे महसूल वसूल केला आहे तो अजूनपर्यंत रेव्हन्यू डिपार्टमेंटला दिलेला नाही आणि तो भरत पण नाही. मग हा पैसा जातो कुठे? तुम्ही बघू शकतात आपण हडाखेड ग्रामपंचायतीमध्ये प्रश्न फार मोठा आहे. कोट्यावधीचे निधी ही जाते कुठे? भारत सरकार कुटुंब परिवार यांना मिळत नाही. ग्रामसेवक म्हणतात आम्ही पत्रव्यवहार केले, ते म्हणतात आम्ही वरिष्ठांना विचारू, लिमिटेड कंपनीवाले म्हणतात आम्ही वरिष्ठांना विचारू. मग नेमकं पाणी मुरते कुठे? आणि भारत सरकार कुटुंब परिवाराचे जे अधिकारी आहे, जे कर्मचारी आहे, जे वंचित घटक आहे, त्या वंचित घटकाला न्याय मिळेल का? का यांना आंदोलनं करावं लागेल? परंतु हे न्यायालयामध्ये जावं लागेल. लवकरात लवकर शासनाने या गोष्टीकडे दखल द्यावी, अन्यथा जे जे अधिकारी याच्यामध्ये असेल त्यांना सस्पेंड करावं व त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर प्रमाणे गुन्हा दाखल देखील करावा. कॅमेरामॅन बाप्पू आयरेसो, जॉनी पवार, D24 तास फिल्म चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.